गुड मॉर्निंग. आजची सुरुवात कबूतरपासून झाली आहे. कबूतर घरात घुसला होता, त्याला मी कसंबसं बाहेर काढलं. त्यानंतर मी रेडी झाली आणि मस्तपैकी डाळिंब खात होती. तेवढ्यात लाईट गेली. आजकाल उन्हाळ्यामध्ये एवढी लाईट जाते की बोलून फायदा नाही. आणि जेव्हा लाईट जाते ना तेव्हाच मला का भूक लागते मला समजत नाही सिरियसली. पण बरं झालं काल मी शेव तळली होती, त्याच्याचमुळे मी आता चायनीज भेल बनवण्यावरती गेली का चला चायनीज भेल बनवूया. त्याच्यामध्ये भाज्या जास्ती आणि ती काय बोलतात ते नूडल्स होते ते कमी होते. ठीकठाक झाली होती. मला खूप झोप आली होती काय माहिती का. नंतर मी विचार केला नाही आणि झोपून चालणार नाही, घर आवरायचं होतं. 2 दिवस झालं मी लादी पुसली होती. मी 3-4 दिवसांनी एकदा लादी पुसते, कारण की एवढं मला वाटत नाही का लादी पुसणं गरजेचं आहे. मग मी लादी पुसली, माझा बेड आवरला, सगळं मी व्यवस्थित करायला घेतलेलं का बाबा चला आज घर नीटनेटकं करू. कधी कधीच माझा मूड असतो की मी साफसफाई करू. बेसिक कामं तर दररोजची करायला लागतात, पण आता हे सगळं केल्यानंतर जेवण काय. दररोजचं सगळ्यांच्या समोर हाच प्रश्न असतो का, ज्याची फॅमिली आहे, जो सिंगल आहे, जे पण आहे, जेवणाचं काय. मग मी विचार केला चला मी या सगळ्यांची ना भाजी बनवते, कारण की गाजर तसंही खराब होत चाललेला. पण नंतर मी विचार केला नाही, चपाती किंवा भाकरी बनवायची माझी बिलकुल इच्छा नाही. कितकं गरम होतं आहे ना, माझ्याकडून नाही होऊ शकत आहे. म्हणून मी राईस बनवायला गेली. हा रूअफजा आहे, तो मी पाण्यात टाकला आणि मी बोलली चला हा चांगला लागेल का, पण मला हा नाही आवडला. हा दुधामध्येच मला आवडतो, असा काही आवडत नाही. मी इकडे पुलाव बनवायला घेतलेला, पण मला आठवलं आता पुलाव बनवायचा आहे तर पुलावला कोशिंबीर नाही तर फायदा काहीच नाही. मग मी फटाफट दुकानात गेली. दही आणि दहीच्याबरोबर काही ना काही यायलाच पाहिजे. एकच वस्तूसाठी जाऊन एकच वस्तू आणली अंजू कशी काय. दही पण मी इकडे तिकडे सांडली होती. मग मी फटाफट कोशिंबीर बनवली. जेवली बिवली, जेवणाचं मला रेकॉर्ड करायचं विसरून गेलं. त्यानंतर मी हे टाईमपास म्हणून नूडल्स खात होते आणि मी स्वतःला ड्रॅक्युला बनवलेलं. आणि वॉटरमेलन तर मॅन्डेटरी आहे. आणि वॉटरमेलन खाता खाता कोण सांडू शकतं अंगावरती, ती आहे अंजू. मी स्वतःच्या अंगावरती सांडलं. त्यानंतर हे कपडे धुतले होते ते काढले. हे जो नाईट सूट आहे किंवा कॉडसेट आहे ना तो मी घेतला होता. नंतर आम्ही मंदिरात गेलो, फ्रूट्स घेतले. इकडे माऊचं चाललेलं की तिला हा पाहिजे तो पाहिजे. तिने खरंच टाईमपास केला याच्यामध्ये. नंतर आम्ही हेलिकॉप्टर आणला. खूप दिवसांनी मी रायटिंग केली आणि मला मॅजिकल पेनसुद्धा दिसला. घरी आली, जेवली. बाय बाय, उद्या भेटूया. थँक्यू फॉर वॉचिंग.